नमस्कार, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आज नरक चतुर्थीचा दिवस आहे आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्याकडे खूप धनधान्य भरो, प्राप्ती हो धनधान्याची, आरोग्य छान हो यासाठी मनापासून शुभेच्छा. आणि आज नरक चतुर्दशी असल्यामुळे आम्ही ॲक्च्युली एक्झॅक्टली काही खूप पहाटे उठलेलो नाही आहे, पण तरीही आम्हाला 6:30-7 वाजता वगैरे आम्ही उठलो. आणि त्यानंतर मला मग युगीचं आंघोळ वगैरे करायची होती, उठणं वगैरे लावायचं होतं. तर मग त्यासाठी असंच लावण्यापेक्षा मग मी म्हटलं ठीक आहे, थोडं आता छान डेकोरेशन वगैरे करावं. तसं तर मला फार काही येत नाही यामधलं, पण तरी मी खूप थोडासा आपला प्रयत्न केला. मग आणि याला काही इंटरेस्ट नव्हता, तू करत आहे तू कर. आणि याचं सुरू होतं, कपडे काढून टाकले आणि आधीच आंघोळ करायची आहे म्हणून, आणि बस इकडे तिकडे फिरायला लागला. मग मी असं छान ताट वगैरे रेडी केलं. स्पेशल मोती साबण होती, ज्याच्याने आज तिचंच आज महत्त्व आहे, त्याच्याने आंघोळ करायची होती. आणि असं छोटंसं मी डेकोरेशन केलं होतं, जास्त काही केलं नाही. आणि याला खूप विनंती करत होती मी, ये रे बस रे दादा, पण त्याला तिथे बसायचंच नव्हतं. सो असं त्याचा सुरू होता. मग त्याला रागवून वगैरे बसवलं. आणि हे सगळं झाल्यानंतर हा असा एक फायनल लुक दिसत होता. आणि मग त्यानंतर बसवलं याला. टिक्का लावायला पण तो रेडी नाही, मग टिक्का वगैरे लावला कसा बसा. त्यानंतर तो उठणं लावायला तयार नाही, त्याला समजत नव्हतं हे काय आहे. त्याचं रडणं भडणं सुरू झालं. आणि पहा इथे त्याला पोज द्यायला म्हटलं तर कसा पोज द्यायला लागला त्याच्या पप्पाने. मग अक्षता वगैरे केलं, त्याचं छान औक्षण केलं आणि असं छान त्याला उठणं लावून घेतलं. जास्त त्यांनी लावू नाही दिलं, अगदी थोडं लावलं. आणि या सगळ्यांमध्ये म्हणजे याला तिथून बसवणेपर्यंत मी 6:30-7ला स्टार्ट केलं होतं, तर आता 8 वगैरे वाजून गेले असेल. आणि ह्याच घाईमध्ये आमच्या काकू आल्या झाडूपोछा करायला, भांडी त्या काढायला. त्याची वेगळी घाई सुरू झाली होती, द्या लवकर मला काम आहे. मग असं थोडं फास्ट हा प्रोग्राम आटपला. त्यामध्ये फक्त उत्सुकता मलाच होती, बाकी घरातल्या एकाही व्यक्तीला त्यामध्ये उत्सुकता नव्हती. आणि यांनी पण व्हिडिओ असा बनवला की म्हणजे यांना तर काही काम सांगणं बेकारच असतं म्हणा. यांना कधी पण काही व्हिडिओ करायला लावला, फोटो करायला लावलं तर आधी यांच्या जीवावरच येते. पण कसं बसं मी थोडासा आग्रह केला, त्यामुळे त्यांनी थोडाफार काढून दिलेला आहे. आणि मध्ये याचं वरती बघणं सुरू होतं, पोज देणं सुरू होतं. त्याचं म्हणणं होतं की फक्त मला ते ओलं काय आहे ते लावू नको. त्याला मी म्हणत होती अरे छान आहे, त्याचा स्मेल तर इतका सुंदर होता, पण त्याला ते काही आवडतच नव्हता. मग त्यानंतर साबणीचा खोका घेऊन साबण फेकून दिली त्यांनी आणि ते खेळायला लागला. त्यानंतर ह्या माझ्या सासूबाई आहेत, आई, आणि हे माझे हजबंड आहे. तर त्यांना पण उठणं लावायचं होतं. मी म्हटलं मग आहे तुम्ही आता तर लावा तुम्हीच, मी काही लावत नाही. मग त्यांनी छान त्यांना उठणं लावलं. आणि असं त्यांनी पण उठणं लावून घेतलं. सकाळी त्यांना म्हटलं चेंज करा, काहीतरी चांगलं घाला, पण त्यांनी काही ऐकलं नाही. त्यांनी म्हटलं की नाही मी असंच लावते, आता मला कंटाळा येत आहे. ॲक्च्युली त्यांना वाताचा वगैरे खूप त्रास आहे, तर ते जास्त काही करत नाही. थोडंफार म्हटलं म्हणून त्या रेडी तरी झाल्या. त्यानंतर हे माझे सासरे आहेत बाबा, त्यांना पण लावून द्या म्हटलं, मग आता आहेच तर. मग त्यांना पण त्यांनी छान घासू उठणं लावून दिलं. एवढ्या वर्षांपासून कधी नसेल लावलं, यावर्षी त्यांनी पण खूप लावून दिलं आणि अशी मस्त मज्जा केली. आणि युगीत होता आमचा पूर्ण एंटरटेनमेंट करत होता. त्याचं सुरू होतं मध्ये मम्मी साबण दे, खोका दे, मग हे खेळू का ते खेळू का. पहा त्याची मस्ती, इकडून जंप करू दे तिकडून जंप करू दे. आणि एवढ्या याच्यात तो पडला पण एकदा, लागलं पण त्याला. आणि ही आम्ही ॲडव्हर्टायझिंग करत आहोत मोती साबणाची. आणि इथे आम्ही त्याला थोडंसं एक गाणं येते ते म्हणायला लावलं, तो गाणंही म्हणतो आहे. गाणं म्हणत होता तो.
आणि अशा प्रकारे त्याचं साधनेसोबत पूर्ण एन्जॉय सुरू होतं. त्याला मी ती एक स्लोगन पण म्हणायला लावली, ते पण तो म्हणत होता. इकडे पूर्ण त्याची मज्जा असते आणि तो बरोबर सगळं इथे करतो. तिकडेच त्याला हैदराबादला असतो तेव्हाच त्याला सगळे काटे टोचतात असं वाटते मला. इथे बघा ना किती मस्त मस्त मस्ती करत आहे, एकदम मस्ती. आल्यापासून त्याचे एवढं मस्ती सुरू आहे. 2-3 दिवस झालं आहे आम्ही आलो आहे तोपासून. म्हणजे घरात तो बिलकुल बसतच नाही. इकडे फिर तिकडे फिर. आमच्या घराच्या बाजूला एक दुकान आहे, दुकानात जातो 4 वेळा. मंदिर आहे, मंदिरात जातो 4 वेळा. म्हणजे त्याचा एकदम फुल आनंद सुरू आहे. मला वाटत नाही तो हैदराबादला आमच्यासोबत वापस येईल की नाही येईल, तर काही सांगता नाही येत. तर असं त्याचं पूर्ण एन्जॉयमेंट सुरू होतं. त्याला इकडे गावाकडे खूप म्हणजे खूप जास्त आवडतं, कारण पूर्ण खाली आहे घर आणि समोर एकदम ओपन स्पेस आहे, मोकळं आहे आणि मस्त खेळायला मिळतं, सायकल चालवायला मिळते. तर त्याला खूप आवडते इकडे. असं तो पूर्ण सगळं एन्जॉय करत होता. आणि त्याला माहिती होतं मी शूट करते आहे, तर त्याबरोबर तो आपला डान्स करून हे करून मला सगळं व्यवस्थित दाखवत होता. तुमचे पण मुलं असेच त्रास देतात का? म्हणजे काही करायचं असलं कीच त्यांच्या अंगात येऊन जाते. अदरवाईज खूप चांगले राहतात. पण आज त्यांना सांगितलं की बघ रे युगू, तुझं हे असं असं करायचं आहे आपल्याला, असं असं करशील, तसं तसं करशील, तर तो पुरतं हो म्हणतो. मग लगेच ॲज इट इज. त्यानंतर छान त्याची आंघोळ वगैरे करून दिली, त्याच्या पप्पानीच करून दिली. दोघांनी पण आज सोबत आंघोळ केली. त्यानंतर मी त्याला छान नवीन नवीन कपडे घातले, जे आम्ही इथनंच आल्यानंतर शॉपमधनं घेतले. आणि छान टिक्का वगैरे लावला आणि संपला आमचा कार्यक्रम.